स्वर्ग म्हणजे काय? भैया कैसे उठा लेते हो ये इतना सारा वजन? तो हेलिकॉप्टर आहे ना आया लागलेला आहे पूर्ण असा असा टोकलेला पडलेला. हर हर महादेव स्वर्गान आले स्वर्गांड. स्नोफॉल भेटली स्नोफॉल. आता मला समजा नाही दर्शन आता होईल का नाही. काय करिश्मा आहे ना देवाचा. एवढी मोठी बाढ आली. जय आगरी अडीचला मंदिर ओपन होईल तोपर्यंत थोडा बसलो नाही अशी. बरं मंदिर ओपन झाला बघू शकता तुम्ही. दर्शन झालेलं आहे आपला. जय श्री केदार. बेलपत्र भेटला आता तो घरा घेऊन जाईल. त्यावरती ढगफुटी झालेली त्यानंतर सगळी बाढ आलेली. हा सगळा केदारनाथ परिसर. देवाची इच्छा पण बघा ना आम्हाला दर्शन देवाची सक्सेसफुली तिसरा धाम पण आपला कंप्लीट झाला. लाईफ मध्ये काही केलं नाही तरी चालेल पण यो एक्सपिरियन्स नक्की घ्या. काय केदारनाथचा फायनली आमचा ड्रीम कंप्लीट झालेला आहे. हॅलो गाइस तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड ब्लॉग. हॅलो गाइस तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड ब्लॉग मध्ये. गुड मॉर्निंग केदारनाथ. एकदम स्पिरिच्युअल वाइब. सो फायनली आता आम्ही निघलो केदारनाथ चढायला. बोला हर हर महादेव. हर हर महादेव. गणपती बाप्पा. सकाळ सकाळ सगळ्यात लेट मी आणि नयन. आम्हाला टाकून बस चाललेली. 2 मिनिटं लेट झालं असतो ना तर बस गेली असती टाकून. आता आपण पार्किंग जवळ पोहोचलो. इथून केदारनाथ आहे 23 किलोमीटर. त्रिगुणारायण आहे 13 किलोमीटर. गौरीकुंड 5 किलोमीटर. आपल्याला गौरीकुंडावरून चालत जायचं आहे. त्रिगुणारायणचा प्रवेशद्वार आहे. सगळी निघलो आम्ही आता पार्किंग कडे जाऊ. सकाळ सकाळ मस्त थंडी आहे. इथून आपल्याला जीप भेटल त्याच्यामध्ये आपण जावाचा गौरीकुंडापर्यंत. तो 5 किलोमीटर पर्यंत रस्ता आहे. मग त्यांची खरी ट्रॅक होत चालू. सकाळ सकाळ थोडा पहिला चालायला पण लागते. मजा तर येणारच. ये जीप हमको किधर छोड़ेगी चाचा? गौरीकुंड में. तो उधर से घोड़ा वेड़ा मिलेगा? घोड़ा मिलेगा पक्का. अच्छा कितना रेट चल रहा है अभी घोड़े का? अभी घोड़े का तो जब तक उजाला है तब तक तो 3800 रुपया है. 3800. हाँ जब उजाला होगा तो बढ़ भी सकता है. बढ़ भी सकता है. आज गर्दी है? हाँ 2-3 दिन से बहुत गर्दी है. 2-3 दिन से बहुत गर्दी. तो चलो चलते हैं. बोलो हर हर महादेव. गौरीकुंड साठी आता आम्ही टॅक्सी केली. इथून गौरीकुंड 5 किलोमीटर लांब आहे. 50 रुपये घेतात. गव्हर्नमेंट रेट आहे 50 रुपये. दहा दिवस आधे ना घोड़ा 1000-1200 में भी जा रहा था ना. अभी हमको रेट पड़ेगा 3500 और आने का 2350. 350 मतलब 5850 रुपया जाएगा हमारा आने जाने का. जीपने आपल्याला सोडला ना त्यांची पुढे अजून थोडा चालत जावता 1 किलोमीटर आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला घोडा भेटते. घोडा ठरवताना सगळी आमचा प्लॅन आहे चालत जावाचा पुढे थोडासा चालत जाऊन कुर्सी गोरा करू अशी. पैदल मार्ग चालू होत आहे. घोडा तयार ठरवताना 3500 रुपये आहे. टोटल 5850 येऊन जाऊन. आम्ही विचार केला थोडा पुढे चालत जाऊन आम्हाला जर कमी मध्ये भेटू शकला तर भेटेल नाही तर बघू कसा होतोय. प्रवास सुरुवात केली पैदल मार्ग. चला हा चालत जावाचा रस्ता आहे आणि इथं गौरीकुंड. येताना आपण दमून आलो ना तर गौरीकुंडात स्नान केल्यावर पूर्ण थकावा पण निघून जातो. थोड़ा चालत आलो पुढे. आता घोड्याचा बघतून भाई मिले हमसे. भाई क्या कितना करोगे फाइनल? गौरीकुंड से थोड़ा आगे चल के आहे ना. आणि यो नजारा बघू काय. हर हर महादेव. त्याच्याशी बोलणी केली मी. सगळी आमची 3500 मध्ये
गेली आपले याला बोल दिला फुल ना. आज आवरी गर्दी आहे, रेट कमी होऊ शकत नाही. त्याला असते आम्ही दोघांचं 5,000 मध्ये मान्य केलंय का. अजून कमी केला तर म्हणून गर्दी होतं तो नाही करू शकत. त्याला चालत होतो पण ट्रॅव्हलिंगचे इश्यू मुलांनी टाइमचा इश्यू आहे, नाही तर आम्ही चालतच जाणार होतो दोघं. गौरी कुंडाच्या पुढे आलो ना आपण, आपल्याला घोडा भेटाची सुरुवात होती. एकदम पुराना बोर्ड आहे, 15 किलोमीटर बाकी, अभी तो 22 आहे. आता गेट मध्ये पोहोचलो. इथे आपला खर्चेरी बाबा केदारकडे घेऊन जाईल. मला हर हर महादेव. काल सकाळची एनर्जी आहे इथशी, काय सांगू शकत नाही. आमचा खच्चर वगैरे आलाय आणि गरम करायला लागला. थोडा चालू तर वरती गेल्यावर थंडी असेल, बट आता गरम करायला लागला. हे आहे ना गच्चर पे घोऱ्याव बैसुनी नवरा निघा. चलो खच्चर बाबा माफ कर बाबा, तुला त्रास नाही देवाचा. पण आजचा काय मजबुरी. जय बाबा केदार, जय बाबा केदार, हर महादेव, हर हर महादेव. कितना देर लगेगी भाई अपने पहुंचने के लिए? हाँ 2.5-3 घंटे. तो अभी 6:15 बजे, कितने बजे तक पहुंचेंगे? 10 बजे तक भी पहुंचा तो कोई टेंशन नहीं. भाई साहब अरे यार चलो आरामत चलो अपने को लेके. चलो रोहित बाबा अपने को पनवेल में मिलेंगे और अभी लेके जाएंगे बाबा केदार के पास. बढ़िया दर्शन दिलाएंगे. बोलो जय बाबा की, जय बाबा की. चला आमची माणसं आता दिसायला लागली. आता पुढे गेली आमचीच माणसं. आता आम्ही दोघांच वेगळा घोडा गेलाय. आमची घोर माखवली पॅन्डेन. थोडा पुढे आलो आता आणि समोर नजारा बर्फाचा डोंगर दिसायला लागला. 3 किलोमीटर चालत 2 तास लागतात ना घोड्यावर. कधी बसलो. तीन किलोमीटर पार केलाय मी. घोड्यावर जावाला वेगळा पिलाय आणि चालत जावाला वेगळा पिलाय. रेसिंगला लंडारे करू, रेसिंगला जावायला लागलं. सेनापती आगे बढ़ो, हमला. आता हमला होती. धावायला लागला बरं, धावायला लागला पर्यंत जावं आपल्याला. आता थोडा वरती आले आपल्याला या स्लिप घ्यावं लागतं अर्धे, म्हणजे आपल्याला आयडी भेटतं. मग असा 1500 रुपये ना. तेरे को मिला पैसा? मेरे को क्या मिला, वही वापस लाइन में से काट के. अच्छा अभी कितना बाकी है? अभी यहाँ से 10 किलोमीटर तो हो गए. सेनापती आगे बढ़ो, हमला. पर्ची कापली दया. 1500 रुपयाची पर्चा. गव्हर्नमेंट रेट इथं 3500 रुपये जावाचा. प्रत्येक ठिकाणी थोडा पुढे आलो ना आपल्याला असं जरा बघायला भेटतात. अभी कितना बाकी है? नॉर्मली यहाँ से 10 किलोमीटर. 10 बाकी है क्या अभी? हाँ ओके. ऍक्सिडेंट झाला सगळ्याचा. ऍक्सिडेंट एकमेकाचं घोरं ठोकलं आमचं नयनतानं माझा. भाई शपथ. आणि आता जी थंडी वाढली भाई, वाव. मेरा घोडा ऐकत नाही, खून टाकलाय, ऊर विचारलाय. मधीन आवरा अग्रेसिव्ह होतोय ना घोडा, बोलू शकत नाही. डेंजर धावतोय फक्त फास्ट. भीती वाटतंय रे. जैसा सूर्य येते ना, हा थंडावा कमी झाला.
बरं झालं वरती आलो होतो. आज मोसम लय भारी भेटला आम्हाला. कवा नाश्त्याला तुमच्या चालला यो घोरा आउट ऑफ कंट्रोल. काय गोरा यो हा, गारवूच आहे गोऱ्याची जास्त. गोऱ्याचं जीन्स आलंच नाही याच्यामध्ये, गारवाचं झालं नुसतं. हर हर महादेव. पहिला स्टॉप घेतला मी, परत चाय आणि मॅगी खाऊ येता. तर नाश्ता कर लेते पहिला. हा मॅगी खाते आणि चाय. मॅगी खाता खाता एक मॅगी माझी सांडली इथं, दुसरी सांगली आणि चाय पिला. आणि जवळ पाऊन तासाचा ब्रेक घेतलाय आपण. पाऊन तासाचा ब्रेक घेतलाय नाश्त्याला. यांना पण आराम पाहिजे ना जरासा. तर सूर्य पण आलाय, टेन्शन नाही. मोसम एकदम बढिया आहे ना आज मोसम. निघलो आता परत एकदा. पाठीमाग तुम्ही बघू शकता कसला वातावरण आलंय. सूर्य आलाय तर बघा कसला. काय माहित का, तुम्ही बर्फाचा डोंगर बघून अलगच खुशी होते रे. नेहमी जेव्हा पण मी बर्फाचा डोंगर बघते तेव्हा अलगच खुशी होते. लगेच खुशी व्हायला लागली. आता त्याचा जवळ तुमच्या घोड्यावर येत आहे, तुमचा टाइम पक्का वाचतोय. तुम्हाला वस्तुनिष्ठी करायची असेल वरती तर तुम्ही चालत या, एक्सपिरियन्स घ्या. चालत येण्याचा वेगळा अनुभव आहे, घोड्यावर येण्याचा वेगळा अनुभव आहे. जेव्हा पूर आलता तो कसा वावत गेला असेल विचार करा ना. कशी प्रकृती आहे आपली, बदलत असते. भयानक वाटतंय बघायला. हा बघायलाच भयानक वाटतंय. आमच्याकडची रेसिंग चालू आहे, नुसती रेसिंग. मी पुढं हे बघ, बादल आणि शेरू. बादल आणि शेरू एकमेकाला ठोकता नुसतं. बादल शेरू. वेलकम टू केदारनाथ. आता वरती आल्यावर तुम्हाला असं टेंट बघायला भेटतील बघा. त्याच्यामध्ये पण आपण राहू शकतो. खतरनाक नशिबात आम. कारण ते आवरे थंडीमध्ये आम्हाला ऊन आलाय, एक्सपिरियन्स करायला भेटतं काही. 4 किलोमीटर बाकी, फक्त 4 किलोमीटर बाकी. हो फायनली आता मी थोड्याच मिनिटां पोहोचू. जवळजवळ 2 किलोमीटर बाकी असेल. आवरे बर्फान आलोय आणि हे सूर्याने जी साथ दिली बोलूच शकत नाही बाई. जो मोसम भेटलाय आम्हाला लईच बरं वाटतं. आगे बढो सैनिको, हमला. घोड्याचं काम संपलं आमचा, कारण घोडा पडावाला येता. आता जो तुम्ही रस्ता बघता 2013 मध्ये सगळा तुटला बघा, म्हणून यो नवीन रस्ता बांधला. हे बघा बाडमुलं कसा सगळा डोंगर खचलाय, पूर्ण सगळी माती वाहून गेलेली. घोड्यावशी उतरलो आम्ही आणि अजून चालत जायचं आहे 1.5 ते 2 किलोमीटर. चालत जाऊ आणि मंदिराजवळ जाऊन कपडे वगैरे चेंज करू आणि दर्शन करू. मस्त बघू दर्शन होते का, कारण आज पब्लिक बघा कशी वाढली. रोहित भाई और हमारा साथ इधर ही था. चलो मिलते हैं आगे कभी लाइफ में मिले तो. अभी बस हो गए 2 किलोमीटर, चल के जाना पड़ेगा. चला आता 1.5 किलोमीटर बाकी. मंदिराचा टोक आता दिसला मला. किती आनंद होत आहे. जर तुम्हाला वस्तीला राहत असेल तर तुम्ही टेंट मध्ये पण राहू शकता. टेंटचा भाडं वाटतं 500 पासून चालू होतं. किती पण असू शकतं, डिपेंड करतंय मोसम आणि सीझन वर. गोराठी काय यो काय विषय हा का आव्हान भैया कैसे उठा लेते हो ये इतना सारा वजन. क्रेझी कैसा उचलताना आपल्याला चालायची मतलब. यो बघा हेलिकॉप्टरचा एकदा ऍक्सिडेंट झाला, तो अजून तसाच ठेवलाय. यो हेलिकॉप्टरचा ऍक्सिडेंट झाला तो अजून तसाच ठेवलाय बघा. रील वगैरे तुम्ही बघली असाल याची. ऍक्सिडेंटची जून महिन्यात झालता बहुतेक. डेंजर ना सगळ्या आपल्याला खतरा आहे. हा कधी काय केला तरी काय पण खतरा आहे.
ब्लॉग चारदा ब्लॉगर बघा एक साथ भेटला आपलं मी बोलू तुझा झाला काय तुला गर्दी नाही भेटली स्टार्टिंगला नाही गर्दी भेटली. नाही मग आम्हाला गर्दी भेटली सगळीकडे आम्हाला नाही आपला कसं लक असतं ना मोसम पण आज मस्त भेटला हा, दर्शन मस्त. व्यवस्थित होतं एक नंबर तर आज भेटला भाई मस्त मजा आली आता मस्त आपला माणूस भेटला तर अरे energy मला अजून वाटलं तुझा वाढली. झालाय काय मला वाटलं तू घरून काढतो कसं आहे नाही नाही मी लगेच तिकीट करून टाकते लगेच आई. हा हा लगेच राज भेटला आता तो चाललाय खाली दर्शन घेऊन का तिला चढायला सुरुवात केली काल आम्ही 9च्या दरम्यान केली आम्हाला रात्री काल सकाळी वस्तीला होतो आम्ही इथं. वस्तीला होतो का म्हणून टेन्शन नाही वस्तीला वस्तीला होतो. मोसम कसा होता मस्त मस्त. थंड होता -4 वरती गेलेला चला आता दर्शन करू आता मंदिर बंद होतं का झालं नाही चालू आहे चालू आहे ना चालू आहे लाईन आहे भरपूर जा लवकर दर्शन ते चालत आलेलं त्यानं चालत तेव्हाला 8 तास लागलेलं आम्हाला घोड्यावर येऊन पण 5 तास लागलं काय बोलायचं तो घोडावाला होता मधीन थांबल्यावर तिथं अर्धा तास थांबतोय तर पुन्हा मी 1.5-2 तास थांबलो असेल ना थांबत आलो टेन्शन नाही पण हे वस्तीला होतं आम्हाला वस्ती पॉसिबल नाही म्हणून घोड्यावालो आम्हाला वस्तीला राहत असतात आम्ही पण सेम केलं असतं गोष्ट यो हेलिकॉप्टर आहे ना आया लागलेला आहे पूर्ण असा ठोकलेला पडलेला इथं साईडला करून ठेवलाय हर हर महादेव तशी आपल्याला रजिस्ट्रेशन चेक करावं लागेल जो चारधाम यात्रेसाठी रजिस्ट्रेशन चेक करावं लागतो हॅलो बोला रजिस्ट्रेशन झाला पुढे जमा होईल आता यो लागलाय ब्रिज आपल्याला आता हे ब्रिज वशी गावाचा आहे ते साईडला मागे जे बर्फाचा डोंगर लई भारी सुंदरता आहे रे फायनली आपण बोला हर हर महादेव स्वर्गान आलं स्वर्गान डायरेक्ट स्वर्गान बघू शकता फायनली मंदिर दिसलंय आपल्याला ओम नमः शिवाय वाव बाई वाव 6:30 निघलेलो आता वाजलं 12 इथेची रूम वगैरेची काहीच कमी नाही फायनली आता स्वर्गामध्ये आलो फक्त 50 मीटर व मंदिर आहे आणि जी खुशी झाली मनाला आनंद झाला मी शब्दांत नाही सांगू शकत चला हर हर महादेव चलो भाई साहब मुझे अपने कंची दोन रायचे बघले का झालं दर्शन व्यवस्थित आता आले आम्ही पण आता आलो चला दर्शन करून चला चेंज करतो थोडासा कपडा कुर्ता बिर्ता मारतो चला मस्त आपली पब्लिक भेटते सगळी फायनली गाईस फायनली जय श्री केदार पोचलो आता आपण केदारनाथला आणि मस्त आता चेंज वगैरे करून दर्शन घेऊया आता मंदिराच्या जस्ट जवळ आहो चेंज करायला बघतो काय भेटतंय का आज दर्शनाला लाईन लागली ना बाबा पक्की मोठी लाईन लागली तुम्ही इथून अख्खी लाईन बघू शकता मंदिरापर्यंत पूर्ण मंदिरापर्यंत लाईन लागली हे बघा मंदिरामध्ये जाण्यासाठी कैसं पब्लिक थांबली थोडं पुढे आलो स्नोफॉल भेटली स्नोफॉल दोन दिवस आधी बर्फ पडलेली म्हणून सगळीकडे बर्फ फायनली आता चेंज वगैरे करून आलो आणि मंदिरामध्ये दर्शन करायला चाललेलो पण लाईन आवडी का दर्शनाला 3 ते 4 तास लागतील आणि मंदिर पण बंद झालंय आता 2 वाजता ओपन होईल आता 12:30 झालं आणि काय सुंदर नजारा आहे स्वर्ग म्हणजे काय स्वर्ग म्हणजे केदारनाथ एक नंबर आहा हर हर महादेव हर हर महादेव कितना 50 रुपये बोलते निकाला होता 50 भाई 50 चलो 50 बोलते घरांच्या दर्शन देताना सोड नाही आई न मम्मी आहे आणि दिदीचा पण होते आता दर्शन केला आई बोलता लय लवकर चाललास गोऱ्यावालं म्हणून मग काय आहे ऐकर दिसत नसेल तुम्हाला ऊन आहे चला चला बाय बाय मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आलो ना मी आणि लाईन बघा किती लांब आहे एवढी लाईन आहे मंदिर 2 वाजता ओपन होईल 1:45 वाजलाय अजून 1.25 तास यानं थांबायचं आहे तोपर्यंत आम्ही विचार केला बरं पाठीमागची भीमशिला आहे ती करूया
हर हर महादेव. आता आपण बघू शकता मंदिर एकदम प्रॉपरली बंद आहे. 2:30 नंतर दर्शन भेटेल बोलतो. आता मला समजा नाही दर्शन आता होईल का नाही, कारण तावरेवरती येऊन पण दर्शन नाही झालं तर बाबा अडचण होईल रे. आता दर्शनाला आलो ना आम्ही. पाठीमागं जो मंदिर आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या मागं भीमशिला आहे. माणसं या थांबली फक्त. अयोध्या दर्शन झालाय. लवकर झाला तुझा. लवकर आलीस का? व्हीआयपी का? 1000 रुपये देऊन व्हीआयपी. बाकी लाईनीला थांबली वाटतं आपली पण. आपलं होईल का 2:30 नंतर बघू. आता 2:30 नंतरच मंदिर ओपन होईल. तोपर्यंत यो पण शिव मंदिर आहे त्यामध्ये दर्शन करूया. हर हर महादेव. सगळ्यां एक नंबर चोरात ना पंडितच असतात आतमधले जे असतात ते. त्यांना पैसे नाही दिला तर लई पिसालतान. पैसा दिला खुश बाई खुश. वेगळाच नाही. देवाच्या दया येऊन हे पिसालतान म्हणा लई खराब वाटतं. देवाच्याच जवळची माणसं शांत नसतील तर पैसा होईल. हर एक ठिकाणी त्याचं बोलशील काय. आता आलो आपण भीमशिला जवळ. आपण बघू शकता भीमशिला तर पण सगळं बाबा वगैरे बसलं. काय करिश्मा आहे ना देवाचा. एवढी मोठी बाढ आली त्याच्यामध्ये हा वाहत आला दगड आणि इथंच थांबला. देवळापर्यंत पण नाही पोहोचला आणि पूर्ण देवळाला वाचवला. एक नंबर. अलिबागची गँग भेटली आपल्याला. अलिबागची गँग. जय महाराष्ट्र. जय आगरी कोली. जय आगरी कोली. जय पार्वती पते. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज जय. टाकू शिवाजी महाराज की जय. देव तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. आपली माणसं भेटल्या भाई काहीच मजा येते काय. जाम भारी वाटतं. यो आता आपण आलो शंकराचार्य मंदिर मध्ये भीमशिलाच्या थोडाच पुढे आहे. चला शंकराचार्य मंदिर मध्ये दर्शन करूया आपण. आणि कसली रचना आहे मंदिराची बघा भारी. आणि यो बघा शंकराचार्य मंदिरची मूर्ती. शंकराचार्य मंदिर मध्ये जावं असं टनल मधून खाली जावं लागतंय. खतरनाक रे. काय रचना केली मंदिराची. एकच नंबर. जसं की शंकराचार्य तपश्चर्याला बसलं असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि यो समोर मंदिर शिवशंकराचार्य मंदिर. आता शंकराचार्य मंदिर मध्ये पण दर्शन झाला. आता जावाचं आहे आपल्याला. केदारनाथच्या बाहेर वेट करायचं आहे. 2:30 ला मंदिर ओपन होईल. मग आपण दर्शनाचं कसं काय ते बघू. 2:30 ला मंदिर ओपन होईल तोपर्यंत थोडा बसलो नाही अशी बरा बघू. नंतर मग दर्शनाचा कसं काय. लाईन पण पक्की मोठी आहे. बसून थोडा आनंद घेते. मोबाईल बाजूला मस्त बघत राहतो मंदिराला. मंदिर ओपन झाला बघू शकता तुम्ही. दर्शन करो बाबा के. फूल लगा हुआ है ना वहाँ अंदर में. दर्शन झाला 80. आता मंदिर ओपन झाला आणि इथून व्हिडिओ काढला. एक नंबर. हो गए क्या दर्शन. दिख गए ना हमें भगवान. हर हर महादेव. बोलो बाबा केदार की जय.
सुबह से लाइन में खड़ा था भाई 4:30 बजे से, फिर भी दर्शन नहीं हुए। कैसे क्या अजून भेटला नाही लाईन अरे यार बहुत बुरा झाला। चलो देखते किसका होगा तो। अरे 4:30 वाजल्यापासून लाईनीन होता, दर्शनच नाही झाला। थोडा उन्हामध्ये गेला 5-6 मिनिटासाठी। आम्ही थोडा नाश्ता करायला आलो इथं, ते चाचा बोलतोय का आता नका लाईन मध्ये लागू, ही लाईन क्लिअर होईल 1 तासानंतर, मग तवा लागा, पहिले काहीतरी खाऊन घ्या होतं। मग आता जेवतो म्हणजे छोले भटुरे चांगले। भटुरे बघा कसलं गरम गरम आहे, छोले भटुरे खाऊया। पाण्याची बाटली आहे 100 रुपये आणि भटुरे 140। दर्शनाचा बघतो ना, आता नाश्ता वगैरे केला, सकाळी फोन लावला नाही त्याचा काही झाला, थोडं पैसे देऊन वगैरे तर करूया, कारण त्या आवरे लांब आलो, दर्शन इम्पॉर्टंट आहे। 1000-2000 गती घेतो बघू। लय अडचण झाला, आवरा रेकॉर्ड केला, सगळा टाइमलेस मध्ये गेला। चला दर्शन होते आपला, 2000 रुपये दिलं दोघांच्या, आलो तर परत दर्शन करायचं आहे आम्हाला काही पण। यो आणि यो घेऊन चाललाय आपण काही लाईन मध्ये लय कष्टात, आता 1000 भरून पण ते गर्दींची आम्हाला जाता नाही आला, बट आता ये साईडला आलो तर आणखी उडी मारून जा बोलतं। फायनली दर्शनाला चाललो आता। काहीतरी फायदा झाला, आता काहीतरी फायदा झाला, साकार झाला। आता त्यानं कंप्लेंट सोबतची भेटली, त्यांच्या मुलं दर्शनाला आम्ही दर्शनाला मस्त जमला, तुम्ही भेटले म्हणून, म्हणजे त्यांनी ये साईडशी लोटला आम्हाला, असा विषय झाला। दर्शन करायचाच होता काही पण करून, गुड ऑर बॅड काही माहिती नाही, आम्हाला पण दर्शन करायचं आहे। काय हे बघा किती लाईन आहे, आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, तर आता मी बंद करतो डायरेक्ट। फायनली दर्शन झालेलं आहे आपला, जय श्री केदार। बेलपत्र भेटला, आता तो घरा घेऊन जाईल, घरा तय होता, म्हणजे दर्शन केलं उभं होता। चला फायनली लई खुश झालं, काही पण करून दर्शन घ्यायचं होतं आणि दर्शन झालं फायनली। जाम इमोशनल होईल आता मी। फायनली दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही चाललो दोघात भैरवनाथाचा दर्शन करू, त्यानंतर घोड्याचा बघू कसं काय आहे ते। भैरवनाथाला चालतच चाललो, समोर तुम्हाला भैरव मंदिर दिसत असेल तर आपल्याला जाऊ दर्शन करायला। भैरवाचं पण दर्शन इम्पॉर्टंट आहे, केदारेश्वरचं दर्शन झालं 20-25 मिनिटं लागतील बोलतो चालायला। चला करूया आवरे लांब आलो, त्रास तर घेतलाच पाहिजे, कारण 4 धाम करायचं आहे, सोपा नसणार आहे। भैरव बाबाचं दर्शन करूया आता। चढता आम्हाला 2000 बघायला भेटला, त्यावरती ढगफुटी झालेली, त्यानंतर सगळी बाढ आलेली आणि अचानक तिथं येऊन भीमशिला थांबली, आम्ही सगळा उद्ध्वस्त झालेला, परत रिबिल्ड बघा कसला पाहिजे। भैरव बाबा फक्त आमच्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, जाऊन दर्शन करू। बघा तुम्ही आजचा दिवस जो आहे ना, काय सांगू तुम्हाला, काय सांगू, म्हणजे अनएक्सपेक्टेड दर्शन पण झाला, वाटला नव्हतं दर्शन होईल, पण आवरे गर्दीमध्ये दर्शन झाला आणि व्यवस्थित भैरव बाबाचा पण दर्शन होणार। आता आमच्यातला आम्हीच असू दोघा की ज्याही दर्शन घेतलंय तो। चला बाबा भैरवच्या इथं पोचलो आणि इथं तुम्ही बघू शकता बर्फ पण पडलाय बघा। असा नल चालू ठेवायला लागतं, बंद केला तर बर्फ असं लागते पायपान, म्हणून कायम चालू ठेवतात। ऑक्सिजन लेवल थोडी कमी जाणवते लगेच। बाबा भैरव की दर्शन झालं मस्त, स्पिरिच्युअल एनर्जी वरती आल्यावर एकदम सुंदर अविश्वसनीय आजचा दर्शन झाला आहे, म्हणजे आम्ही शब्दांनी सांगू शकत आजचा दिवस तो आमच्यासाठी स्वर्गच आहे। तुम्हाला फील झाला असेल माहीत नाही, बट माझ्यासाठी तो स्वर्गच आहे, एक नंबर। हर हर महादेव।
बाबा भैरव की जय. तर आपल्याला बाबा भैरवचं दर्शन होतंय आणि समोरच आपल्याला बघायला भेटतंय केदारनाथ मंदिर. केदारनाथ मंदिर बघा किती गर्दी वाढली आता इथून पण दिसते. आणि हा सगळा केदारनाथ परिसर. हो काय सुंदर आहे, काय सुंदर. भैरव बाबाचं दर्शन केलं आता आणि इथं तुम्ही बघू शकता बर्फ पडलाय भाई. यो ताजा बर्फ आहे कालचा. यो कालचा बर्फ आहे 100%. कुल्फी होईल कुल्फी. सगळा भेटला, सगळा बर्फापासून सगळा. एक्सपेक्ट पण नव्हता या ट्रिप मध्ये केला आवरा भेटल, पण आवरा सुंदर सुंदर नजारे बोलू शकत नाही. आता डायरेक्ट चला खाली, खाली गेल्यावर भेटते तुम्हाला. आता मी परत कपडा चेंज केला आता आणि चालू उतारतून खाली. बरं चला जाऊ. शेवटचा हर हर महादेव. परत आम्हाला मस्त वाटलं. चला सक्सेसफुली तिसरा धाम पण आपला कंप्लीट झाला. हर हर महादेव. क्रेझी भाई. हा एक नंबर, खूप छान. म्हणजे एवढी साथ भेटली ना आम्हाला. आवरे ये दिवसां देवाची आवरी साथ भेटली. म्हणजे कयाच मोसम खराब नाही गंगोत्रीला, नाही यमुनोत्रीला, नाही केदारनाथला. आता फक्त राहिलाय आपला बद्रीनाथ. आणि तिथं चढाई वगैरे काय नाही, नॉर्मल आहे. तर तुम्हाला बघायला भेटेल. देवाची इच्छा पण बघा ना, आम्हाला दर्शन देवाची. आम्ही पाठच्या मागशी जाणार होतो पैसे भरून, पण त्यांची जातात नाही आला. तर आम्ही ते ऑफिसरला बोललो सामने से आगे से जा सकते क्या. आम्ही गेटवर तो गेटवर आरामात गेलो असतो. तिकडनं आम्ही पाठवलं, विचार करा. हा आणि मग त्यांनी त्यांची उड्या टाकायला चांगल्या आम्हाला. आणि जो मेन दर्शनाचा द्वार आहे त्याच्यातनं जाऊन दर्शन केला. मंत्र बोले बोले हर हर महादेव. काय लिहिलाय का देवाची. अरे भाई साहब व्यू देखो पीछे. ओ हो क्रेजी. कडक कडक कडक. वाव वाव. 1000 मध्ये भेटला. बरं गौरीकुंडात जोडोगे ना. आता उतरता उतरता डायरेक्ट कालोख लाईट गेली, पूर्ण कालोख. आई शपथ. पब्लिक कशी येते आता, फ्लॅशची लाईट आहे म्हणून त्याने पुन्हा पूर्ण कालोख. डायरेक्ट कालोखी कालोख सगळीकडे. दुकानांना पण कालोख. रस्ता पण खतरनाक आहे. हा चालत येत असतील त्यांच्यासाठी पण पाहिजे र लाईट वगैरे. गव्हर्नमेंटने थोडं काम केलं म्हणजे. रात्री आहे ट्रेकिंग आणि घोड्यावर लय मुश्किल आहे. बघा खाली बघा. अजून पोचून आहे ना, अजून 6ला निघलो वर्षी घोड्यावर. आणि यो रस्ता बाबा चालत का पोचलो असतो मी. 12-1 वाजला असता चालत पोचायला. आवरा रस्ता डेंजर आहे. फायनली खाली उतरलो आणि पायांची भिंगडी बनली. ऑटोमॅटिक पाय चालतात, ऑटोमॅटिक. तर अजून आम्हाला 1 किलोमीटर चालत आहे ना. डायरेक्ट गौरीकुंडात जाऊ आम्ही. गौरीकुंड मध्ये चाललो. गरम पाण्याचा कुंड आहे. बेकार गोऱ्याने हाल केलं, पण चालत काय हाल झालं असतं बाई. चालत 1 दिवसात कैसाच पॉसिबल नाही कैसा. कारण तर 15 तास किंवा 14 तास चालायला लागेल दिवसात. उतरणं एकदम लय कहाणी. उडवतील नाही तर आपण उडू. समोर आपल्याला आता दिसतंय गौरीकुंड. अर्धा तास तरी त्यांना जावं लागेल. एकदम थकली बॉडी. तर ते गरम पाण्यात जरा बसून जरा बरा वाटेल बॉडीला. पूर्ण पाय गेलं डायरेक्ट घोड्याचे मुलं. आणि चालत बाबा डेंजर सीन झाला असता. पूर्ण अंगठ गेला. आवरा रोड खराब आहे. म्हणजे आपल्याला जो वरती स्वर्ग दिसतंय ना, त्याच्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला नरकाच्या द्वारातून जावं लागतं असं बोलायला लागेल. इथं पाणी वाहतंय तुम्ही बघू शकता. थंड एकदम. आणि इथं गरम पाण्याचा कुंड आहे. इथं गरम पाण्याचा कुंड आहे. आता याच्यामध्ये आंघोळ वगैरे करून बॅग वगैरे ठेवू. पाण्यात जायचा विचार होता आमचा. आता बघते तर पाणी उकलते डायरेक्ट. बघा पाण्याला बुडबुडे येतात आणि उकलते पाणी. उकलते पाण्यात गेली तर बिस्कुट होईल. चला आता गरम पाण्यामध्ये. उकलता पाणी आहे रे, उकलता पाणी. यो मजा आलाय ना पाय टाकूला. यूज गरम पाणी आहे. पाणी आवरा गरम आहे का मगाशी वाचायला लागतंय. फुल गरम आहे. वरती फुल थंडी होते. गरम म्हणजे ओव्हर गरम आहे. आवरा गरम पाणी आहे ना, डायरेक्ट हिलवते बॉडी हिलवते. आपण जो थकवा जाणवलेला आहे ना तो अख्खा हिलवते. वाव बाई वाव. खराच बोलताना खाली आल्यावर तुमचा थकवा दूर होईल. तर फायनली दूर होते. लाईफ मध्ये काही केलं नाही तरी चालेल,
पण यो एक्सपिरियन्स नक्की घ्या काय. आवरा उकळलेला पाणी त्याच्यामध्ये जो आंघोळ करून जो फील आलाय आता शब्दांनी सांगू शकत नाही. यूच भारी लय आनंद झाला. आता टॅक्सी करून आम्हाला सोनप्रयागला जायचं आहे. दोघाच आहो मी. तर आमची जी सकाळीच बस सोडलेली ती आहे. जीपने आम्हाला या सोनप्रयागला सोडलं. आता आमची बस काय आहे बघूया. आणि योवाला ब्लॉग एंड करावा असं वाटतंय मला, कारण हालत डायरेक्ट डेंजर खपलेली आहे माझी. केदारनाथचा फायनली आमचा ड्रीम कम्प्लीट झालेला आहे. 3 धाम सक्सेसफुल. आणि फक्त केदारनाथच्या गव्हर्नमेंटला एकच विनंती आहे, सगळा करायच्या आधी यो रस्ता सुधरवा जरासा. कारण तर घोडा पण नीट चाललं पाहिजे, माणसा पण नीट चालली पाहिजे. माणसा पण नाही चालत नीट तर घोडा पण नाही. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगला. बाय.